तीन सिस्टीम दाखवलेल्या आहेत. कोणकोणत्या तीन सिस्टीम आहेत? सिस्टीम ए, सिस्टीम बी आणि सिस्टीम सी. आता डायग्राम फर्स्ट काय इंडिकेट करते? सिस्टीम ए अँड सिस्टीम बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे दोन्हीचं टेम्परेचर सारखं आहे. दोन्हीचं टेम्परेचर काय आहे? सेम आहे किंवा कॉन्स्टंट आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय इंडिकेट करताय? सिस्टीम ए आणि सिस्टीम सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग सिस्टीम बी. इथं सराउंडिंग सिस्टीम कुठली आहे? सी. आता तिसरं याचाच अर्थ असा होतो, जर ए चं तापमान बी इतकं आहे, काय होतं नीट लक्ष द्या, ए चं तापमान बी इतकं आहे, ए चं तापमान सी इतकं आहे, याचाच अर्थ काय होतो? बी चं तापमान सुद्धा किती आहे? यालाच म्हणतात झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय बघा झिरोथ लॉ ऑफ? इफ टू सिस्टीम आर इन थर्मल इक्विलिब्रियम, जर समजा दिलेल्या दोन सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील तर थर्ड सिस्टीम दे आर आल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम. दिलेली तिसरी सिस्टीम सुद्धा कशी असते? त्याचं टेम्परेचर इक्विलिब्रियम असतं. इक्विलिब्रियम म्हणजे स्टेबल कॉन्स्टंट असतं. त्यालाच काय म्हणतात? झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बघा याचं एक्सप्लेनेशन सांगितलं काय? इफ सिस्टीम ए अँड सी ए आणि सिस्टीम ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, देन सिस्टीम बी अँड सी, बघा सिस्टीम बी अँड सी मस्ट बी इन थर्मल इक्विलिब्रियम. अँड देन म्हणजे तिन्ही सिस्टीम, कोणकोणत्या तिन्ही सिस्टीम? सिस्टीम ए, सिस्टीम बी अँड सिस्टीम सी आर हॅव्हिंग टेम्परेचर सेम, म्हणजे तिन्हीचं तापमान कसं असतं? सेम असतं. यालाच काय म्हणतात? झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. याचाच अर्थ जर ए बरोबर जर बी असेल, जर ए बरोबर जर सी असेल तर बी बरोबर किती असतं? सी असतं. म्हणजे तिन्हीचं टेम्परेचर कसं असतं? सेम असतं, कॉन्स्टंट असतं. यालाच काय म्हणतात? झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स.